एसके टायर सीएट शॉपी। सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये। सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात। दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध, योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC। तेव्हा आजच भेट द्या एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ। संपर्क 8657 12 11 12। संगमनेर शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक आपला कचरा उघड्यावर फेकून देत आहेत। ग्रामपंचायतीने अनेकदा आवाहन केलंय, मात्र त्या आवाहनाला नागरिक देखील केराची टोपली दाखवतायत। तर काही ठिकाणी ग्रामपंचायतीची घंटागाडी पोहोचत नाही अशा तक्रारी नागरिक करतायत। या उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी पसरली आहे, तर पावसाळा सुरू झाल्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते। या कचरा टाकलेल्या ठिकाणी गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं साफसफाई करण्याचं काम सुरू आहे, मात्र नागरिकांनी देखील काळजी घेणं आवश्यक आहे। घराजवळ घंटागाडी येऊन देखील काही नागरिक रात्रीच्या वेळी उघड्यावर हा कचरा आणून टाकतात। ग्रामपंचायतीनं वारंवार नागरिकांना आवाहन केलंय की घंटागाडीमध्येच कचरा टाका, मात्र या आवाहनाला नागरिक केराची टोपली दाखवतात। सध्या ग्रामपंचायतकडून या कचऱ्याची साफसफाई करण्याचं काम सुरू आहे। सरपंच नरेंद्र गुंजाळ, उपसरपंच अमोल गुंजाळ, ग्रामसेवक आणि सदस्यांच्या वतीनं सर्व नागरिकांना उघड्यावर कचरा न टाकण्याचं आवाहन केलं जातंय। जो कोणी यापुढे कचरा रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत टाकेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी दिलाय। गुंजाळवाडी हद्दीतील सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायतकडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे। गेली 1 वर्षापासून जो गावाचा जो पूर्वेचा जो भाग आहे शहरीकरणाचा, त्या ठिकाणी 1 वर्षापासून घंटागाडी म्हणजेच कचरा गाडी चालू असताना सुद्धा गुंजाळवाडी परिसरातील अमृता लॉन्स येथील परिसर, त्याचप्रमाणे मेडिकवर, टाकेश्वर मंदिर, लक्ष्मीनगर, गोल्डन सिटी, राहणेमाळा ह्या जो सार्वजनिक ठिकाण आहे त्या ठिकाणी लोक रात्रीचा कचरा टाकतायत। त्यामुळे तेथील जे रहिवासी आहेत त्यांची सातत्यानं तिथं आरोग्याच्या तक्रारी या ठिकाणी ग्रामपंचायतकडे येत आहेत। तरी पण आज गुंजाळवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं त्या कचऱ्याची व्यवस्थापन ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी आज लावण्यात आलेली आहे। तरी गुंजाळवाडी गावातील हद्दीतील सर्व रहिवाशांना एक आव्हान आहे, ज्या ठिकाणी जे सार्वजनिक ठिकाणी जो कोणी ग्रामस्थ जे कचरा टाकतील त्याच्यावरती गुंजाळवाडी ग्रामपंचायतकडनं दंडात्मक कारवाई करून त्या ठिकाणी जो आमचे गुंजाळवाडी ग्रामपंचायतचे कर्मचारी सातत्याने रात्रीचं गस्त घालतायत, तर असं कुणी इसम लक्षात आला कचरा टाकताना तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई म्हणून त्याला दंड करून जो कचरा टाकेल त्याचा फोटो घेऊन त्याचा फ्लेक्स लावण्यात येईल, असा आम्ही उपक्रम या ठिकाणी करतोय। तरी ग्रामपंचायतला सर्वांनी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करायचं आहे। ज्या भागातील मी मगाशी नाव घेतलेलं आहे, मेडिकल हॉस्पिटल असेल, त्याचप्रमाणे गोल्डन सिटी, त्याचप्रमाणे अमृता लॉन्स परिसर, त्याचप्रमाणे टाकेश्वर मंदिर, त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर, गोल्डन सिटी, राहणेमाळा येथील कचरा आज साफसफाई करून घेण्याचं काम चालू आहे। इथून पुढे ग्रामस्थांना विनंती आहे, आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे। जो कोणी इसम कचरा टाकताना दिसेल त्याच्यावरती दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतकडनं नक्कीच होणार आहे। तरी आपण सर्वांनी ग्रामपंचायतला या ठिकाणी सहकार्य करायचं आहे। आपलं सर्व गावकऱ्यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे। तरी परिसर मोठा असल्यामुळे गाड्या पण चालू, भरपूर प्रमाणात गाड्या पण दररोज कचरा गाडी चालू आहे। तरी पण आपणास सर्व ग्रामस्थ आणि महिला भगिनींना विनंती आहे, आपला जो ओला कचरा, सुका कचरा त्याचं विलगीकरण करून कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता त्या घंटागाडीतच द्यावा, असं गुंजाळवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व रहिवाशांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद। रोज घंटागाडी या परिसरामध्ये घरोघरी जातीये। नागरिकांनी आपला कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीतच टाकावा, अन्यथा कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असाही इशारा दिला गेलाय। अमृता लॉन्स परिसर, टाकेश्वर मंदिर परिसर, मेडिकवर हॉस्पिटल परिसर हा स्वच्छ केला गेलाय। त्यामुळे आता कुणीही या ठिकाणी कचरा टाकू नये। जे नागरिक उघड्यावर कचरा टाकतील आणि ते ग्रामपंचायतीच्या निदर्शनास येतील त्यांचे फोटो काढून त्याचा फ्लेक्स त्या ठिकाणी लावला जाईल। इथून पुढे ग्रामपंचायतीचे कर्मचारी या भागांमध्ये फिरणार आहेत, असंही ग्रामपंचायतीच्या वतीनं सांगितलं गेलंय। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।
गृहवस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर ₹85,000च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि ₹25,000चे हनीमून पॅकेजचे मानकरी व्हा। यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही। अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेजचे मानकरी होता येईल आणि हो, प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत। त्वरा करा, ऑफर फक्त 20 एप्रिल ते 30 जून पर्यंत। नियम आणि अटी लागू। 77 19 04 70 07 संगमनेर।